क्षत्रिय कुला वसंत सिंहासनाधीश्वर महाराज धीराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। जय भवानी, जय भवानी, जय भवानी। गौ माता की, गौ माता की, गौ माता की। आज मी तुमच्या समोर जास्त वेळ नाही, फक्त 2 मिनिटं घेणार आहे। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय? आपण फक्त एवढंच ऐकून आहोत का महाराजांनी यो किल्ला जिंकला, याचा नाश केला, याचा पराभव केला, परंतु आपल्या महाराजांबद्दल दुसऱ्या देशांच्या वक्त्यांचं काय वक्तव्य आहे? तर लंडन मधला माउंट बॅटन म्हणतो, जर छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच नाही तर परग्रहावर सुद्धा राज्य केले असते। त्यानंतर आपल्या देशातील नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे लढा म्हणजे आपल्या हिंदुस्थानाला अजून स्वातंत्र्य मिळेल। त्यावर त्यांना उत्तर देण्याकरिता हिटलर काय म्हणतात? हिटलर म्हणतात, नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कुठल्या हिऱ्याची गरज नाही का कुठल्या फौजेची गरज नाही, तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे। जे आजकाल त्या इंग्लिश मीडियम मध्ये ते दाबलं जातं, आपल्या राजांचं चरित्र दाबलं जातं आणि इंग्लंडमध्ये म्हणजे दुसऱ्या देशातल्या राजा महाराजांचं चरित्र वर आणण्याचा प्रयत्न करतात। जर आपल्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं घडत असेल तर हे आपल्यासाठी दुर्दैव आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अत्यंत गरजेची आहे। त्यावर स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव नाही तर आजच्या पिढीसाठी ती एक ऊर्जा आहे जिचा वापर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो। हे तर इतर देशातील लोकांचं मत झालं, परंतु आपल्या देशावर ज्याने राज करण्याकरिता प्रयत्न केला ते औरंगजेबाचं म्हणणे काय आहे का काबूल पासून ते कंधार पर्यंत त्याचा जो सेना होता तैमूर खान, त्या तैमूर खानाने बऱ्याच ठिकाणी मोगलिक सत्ता निर्माण करून दिल्या। इराण आणि तुर्कस्तानाच्या कित्येक नामांकित सरदारांना त्यांनी पाणी पाजले, परंतु तो ज्या वेळेस हिंदुस्थानामध्ये आला तर येताना त्याला कोणी रोखले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला रोखले आणि रोखल्यानंतर तो काही गप्प बसला नाही तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पराभव करण्याकरिता आपली जेवढी ताकद होती जेवढी शक्ती होती सर्व लावून टाकली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना तो काही पराभव करू शकला नाही। तो स्वतः देवाला सांगू लागला, त्यांच्या अल्लाहला सांगू लागला, हे अल्लाह दुश्मन दिया तो कैसा दिया सिवा भोसले जैसा दिया, दुश्मन दिया तो कैसा दिया सिवा भोसले जैसा दिया। जर औरंगजेब असं म्हणू शकतो, एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याच्या भगवंताला तो प्रार्थना करू लागला, अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, ए अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, एक शूर योद्धा दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है। जर महाराजांचं वर्णन जर दुश्मन करू शकतो तर म्हणजे आपल्या महाराजांची कीर्ती काय असेल। तेवढ्यावर तो थांबला नाही तर त्याला शाहिस्तखान सुद्धा म्हणू लागला, औरंगजेब उस दिन सिवा ने मेरी उंगलियां नहीं छाटी, औरंगजेब उस दिन सिवा ने मेरी उंगलियां नहीं छाटी बल्कि मेरे ताकत और मेरे घमंड को भी चकनाचूर कर दिया। अब मैं उसे अपने सपने में भी देखना नहीं चाहता। जर दुश्मन स्वप्नात सुद्धा महाराजांचा विचार करण्यापासून थरथर कापत असेल तर काय आपल्या महाराजांची ताकद असेल, काय आपल्या महाराजांचं शौर्य असेल। एवढ्यावरच नाही तर त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याकरिता आधी बड़ी बेगम शाह म्हणते कि शाइस्ता खान क्या उस दक्कन में से सिवा नाम का लोहा लाने के लिए कोई इस दरबार में मर्द नहीं है क्या? काय म्हणते ती, इस दरबार में कोई मर्द नहीं है क्या? अरे लानत है ऐसे मर्दानगी पर जो एक सिवा नाम का लोहा ना न सका। अरे लानत है ऐसे मर्दानगी पर। तरी महाराजांचं 17व्या शतकामध्ये लंडन खंडामध्ये लंडन आघाडीचा एक वृत्तपत्र होता। ज्यावेळेस औरंगजेबाने महाराजांना पकडलं त्यावेळेस महाराज
निसटण्याचा प्रयत्न केले आणि महाराज तिथून निसटून गेले आणि सही सलामती जेव्हा पोहोचले तेव्हा त्या वृत्तपत्रामध्ये असं लिहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज द किंग ऑफ इंडिया असं वर्णन त्या लंडन मध्ये सुद्धा झालं होतं. ही आमच्या महाराजांची कीर्ती होती आणि महाराजांना जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून ओळखले जात होते. महाराजांनी त्यांच्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या सेनानीचा पराभव केला त्यामध्ये फक्त 2च भारतीय होते आणि बाकी सर्व परकीय सरदार होते आणि ते सुद्धा त्यांच्या देशातील नामांकित होते. तसं आपल्या हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होतं, तसं त्यांच्या देशामध्ये त्यांचं सुद्धा काय होतं, नाव होतं. तरी महाराजांनी सर्वांचा पराभव केला आणि त्यानंतर महाराजांनी पराभव केल्याच्या नंतर जो शाहिस्ता खान होता तो सुद्धा साधा सुद्धा नव्हता, आपल्या हातात चंगू मंगू नव्हता, तर तो दिल्लीचा तबू आलिमचा नवाब होता. प्रति औरंगजेब म्हणून ओळखणारा औरंगजेबाचा कोण होता, सख्खा मामा होता. त्याने बंगालचे भरपूर प्रचंड पराभव करून त्यांना बंगाल प्रांत त्यांनी मोगलांना जिंकून दिला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच त्याचा अंग असं थरथर कापत होतं. महाराज लाल महालात घुसून त्या शाहिस्ता खानाची बोटे छाटली आणि छाटल्यानंतर त्याच्या मनामध्ये शिवाजी नावाचा खौफ निर्माण केला. आता शाहिस्ता खानाच्या मनामध्ये सुद्धा अजून सुद्धा शिवाजी नावाची भीती आहे, अजून सुद्धा शिवाजी नावाची भीती आहे. तो सुद्धा सांगतो की मला छत्रपती शिवाजी महाराज स्वप्नात देखील बघायचे नाहीये. औरंगजेब आश्चर्यचकित झाला की आपला मामा, आपला सख्खा मामा जर आपल्या दुश्मनची तारीफ करू शकतो तर काय त्याचं सामर्थ्य असेल. म्हणून महाराजांना म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थिती निर्धारू श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आपले कोण आहेत, दैवत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान त्यांना, संपूर्ण जग त्यांना दैवत मानतो. आपली सुद्धा निष्ठा आपल्या आई वडिलांवर जेवढी नाही त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट 4 गुणाने छत्रपती शिवाजी महाराजांवरती आहे. त्याचं कारण काय असेल, तर त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन हे आपल्याकरिता आदर्श आहे. महाराजांची राज्य कसं असावं हे महाराजांकडून शिकावं, राज्याची नैतिकता कशी असावी हे सुद्धा महाराजांकडून शिकावं, धर्म कसा असावा, धर्माचं कार्य कसं असावं, राज्याचं कार्य कसं असावं, या सर्वांचं उत्तर, या सर्व गुण महाराजांकडे होते. म्हणून 100% महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज द किंग ऑफ वर्ल्ड असं म्हणण्याकरिता हरकत नाही. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, आपली उपस्थिती दाखवून दिलं. हिंदू अजून कमजोर नाही आहे, परंतु अजून पब्लिक यावी, अजून वारकरी आपले यावेत, त्याकरिता मी तुम्हाला विनंती करतो. आपले जे वर्षातून 5 कार्यक्रम होतात त्यांना अशीच तुमची उपस्थिती द्यावी म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि इथं सत्कार झाल्याच्या नंतर एकदा नक्कीच सर्वांनी गौशाळेला जाऊन भेट द्यावी. ही सर्वांना कृपा आहे, ही सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्या गौशाळेला जाऊन भेट द्यावी. कारण त्या गौशाळेमध्ये काय होतं, काय नाही होत, कुठल्या गोष्टींची कमी आहे, गाया कशा आहेत, कसं आश्रमात कसं चाललंय हे पाहण्याकरिता आपण त्या गौशाळेला भेट द्यावी. आणि जर कोणी इच्छुक असेल, कोणी दानी असेल तर त्यांना विनंती आहे की त्या गौशाळेकरिता काही ना काही आपल्या आर्थिक स्वरूपाने किंवा चाऱ्याच्या स्वरूपाने मदत करावी. धन्यवाद. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की